Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. ओके, तोपर्यंत आपण प्रार्थना करूया, प्रार्थना चालू करूया. तर सर्वांचं स्वागत आहे आजच्या या मराठी भगवद्गीताच्या सत्रामध्ये. आपण पाहत आहोत तिसरा अध्याय भगवद्गीतेचा श्लोका नंबर 6च्या पुढे पण पाहणार आहोत. तर आपण प्रार्थना करूया, गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे चालू करूया. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामिने नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर शिवा साधु गौर भक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. नानाशास्त्र विचारणे कनिपुण धर्म संस्थापक लोकानां हितकारिणो त्रिभुवने मन्य शरण्याकरो श्री राधा कृष्ण पदारविंद वैजनानंदेन मुक्तालिको वंदे रूप सनातनो भगवतो श्रीजीव गोपाल. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिविज्ञानम् अपोहनं च वेदेश्च सर्वै अहं वेदो वेदान्त वेद विदेव. हरे कृष्ण. तर आपण चालू करूया. आपण पाहत आहोत भगवद्गीता तिसरा अध्याय श्लोक नंबर 5 पर्यंत आपण पाहिलं होतं मागच्या वेळेस. तर आज आपण श्लोक नंबर 6 ने चालू करूया. तर त्याआधी आपण जसं नेहमी करतो आपण रिकॅप करूया मागच्या श्लोकांमध्ये काय झालं. तर आपण पहिले श्लोक नंबर 1 आणि 2 ते अर्जुनाचे कन्फ्युजन आहे, म्हणजे काम करायचंय का संन्यास घ्यायचा. मग श्लोका नंबर 3 मध्ये इथे भगवान सांगतात की 2 प्रकारची निष्ठा आहे, 2 प्रकारचे लोक आहेत. एक सांख्य योगाने प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात सिद्धी, आणि काही लोक कर्मयोगाने सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. मग नंतर चौथा जो श्लोक होता त्याच्यामध्ये आपण पाहिलं की असं नाहीये की जर तुम्ही कार्य आरंभ नाही केलं, कर्म आरंभ नाही केलं तर तुम्ही कर्माच्या रिॲक्शन्स पासून तुम्ही वाचू शकता. आणि संन्यास घेऊन पण असं नाहीये की संन्यास घेतला तर तुम्हाला सिद्धी नक्की प्राप्त होईल, असं पण नाही. मग नंतर 5वा श्लोक मध्ये आपण पाहिला होता, जो लास्ट मागच्या वेळेस पाहिला होता, त्याच्यामध्ये असं होतं की आत्म्याचा गुण असा आहे की तो एक क्षणही कार्य केल्याशिवाय कर्म केल्याशिवाय तो राहू शकत नाही. म्हणून कार्यते ही अवश्य कर्म सर्व प्रकृती जय गुण आहे. म्हणून कर्म केल्या वाचून एक क्षण हे बरहीच त्या जीवाला जगता येत नाही. कारण गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणानुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पडतो. जे प्रकृतीचे गुण जे आपण पाहिले होते, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, ते प्राप्त केल्यामुळे तो कर्म केल्याशिवाय तो राहू शकत नाही. तर हे असं पाहिलं होतं. आपण आज श्लोक नंबर 6 पाहूया. मी शेअर करतो. ओके, मी कंटिन्यू करतो. कर्मेंद्रियाणि संयम्य य आसते मनसा स्मरण. कर्मेंद्रियाणि संयम्य य आसते मनसा स्मरण. इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. इंद्रियार्थ विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. ओके,
तर इथे आजच्या या श्लोकमध्ये भगवान काय म्हणत आहे आपण पाहूया. तात्पर्य आणि अनुवाद श्रील प्रभुपादद्वारे. श्रील प्रभुपाद जय. जो कर्मेंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटलं आहे. तर इथे भगवान काय म्हणत आहे, कर्मेंद्रिय आणि संयम्य. आपण पाहिलं कर्म इंद्रिय. कर्मेंद्रिय आपल्याला माहिती आहे काय का, आपण पाहिलं होतं ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. तर कर्मेंद्रिय सगळ्यांना माहिती 5 आहे. हँड्स, लेग्स, व्हॉइस, जेनिटल्स आणि एनस. तर हे 5 कर्मेंद्रिय आहे आणि तो त्यांना संयम करतो. पण संयम करत असताना त्याचं मन नेहमी उपभोगाचा विचार करत असतो. तर असा जो व्यक्ती आहे तो इंद्रियार्थान विमूढात्मा, तो इंद्रिय जो विषयांच्या मागे इतका तो मोहित झालेला आहे, म्हणजे तो एकदम इज आफ्टर दॅट, सारखं त्याचं चिंतन करतो. तर असा व्यक्ती जो आहे तो मिथ्याचार असं उच्चते. भगवान म्हणतात मिथ्याचारी आहे तो. तर इथे भगवान आपल्याला हळूहळू जर पाहिलं तर निष्काम कर्मयोगाकडे आपल्याला नेत आहे, की कर्मेंद्रियांना जो कंट्रोल करत नाही तो मिथ्याचारी आहे असं सांगतात. तर इथे आपण श्लोक पाहूया. इथे श्लोकामध्ये या तात्पर्यामध्ये प्रभुपादजी काय म्हणत आहे, कोणी वाचेल? तात्पर्य. श्रील प्रभुपाद की जय. कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्यास नकार देणारे अनेक मिथ्याचारी आहेत, जे आपण ध्यानस्थ असल्याचा देखावा करतात. वास्तविकपणे असे लोक आपल्या मनामध्ये इंद्रिय उपभोगाचेच चिंतन करत असतात. असे ढोंगी लोक फाजील अनुयायांना फसवण्यासाठी शुष्क ब्रह्मज्ञानावर प्रवचनेही देतील, पण या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे हे लुच्चेच असतात. इंद्रिय तृप्तीकरिता मनुष्य आपल्या कुवतीप्रमाणे कोणत्याही आश्रमाचे पालन करू शकतो, पण जर त्याने त्या आश्रमांना अनुलक्षून असणाऱ्या नीतिनियमांचे पालन केले तर तो आपले जीवन शुद्ध करण्यामध्ये यथावकाश प्रगती करू शकतो. हरे कृष्ण. तर इथे आपण पाहतो, इथे काय सांगितलं आहे की बरेचसे आपण प्रभुपादजी प्रॅक्टिकल इथे सांगत आहे. आपण कोणाचं नाव घेत नाही, पण आपण बरेचसे बाबा लोक पाहिले जे काही वर्षांपूर्वी रिसेंटली असे त्यांचं म्हणजे उघडकीस आले की ते म्हणजे खूप फेमस बाबा होते, खूप नामचीन होते, मोठे मोठे सेलिब्रिटी त्यांच्याकडे जायचे. पण जेव्हा त्यांचं खरं रूप पाहायला भेटलं तर दे आर ऑल नशा करत होते त्यांच्या आश्रमात, ऑल काइंड ऑफ नॉनसेन्स सगळं, म्हणजे ते सगळं करत होते. तर हे सगळे जे आहेत हे मिथ्याचारी आहे. म्हणजे प्रवचन तर खूप देतात मोठे मोठे, त्यांचे लाखो भक्त असतात त्यांचे. कधी कुठे काही प्रवचन करायचं असेल तर पहिले ते फीस ठरवतात, बाबा किती मला किती देणार आहे पहिले. मग ते सांगतात 25 लाख, 50 लाख, 1 करोड. मग त्याच्यावरती ते डिसाईड करतात की आपण ते प्रवचन करूया. तर त्यांचा पूर्ण जो कल आहे तो फक्त इंद्रिय तृप्तीवर आहे. पैसे कमवले, पैसे घेऊन मी कसं इंद्रिय तृप्ती करू शकतो. तर व्हर्बली ते जे आहेत ते प्रवचन करत आहेत, पण माइंड, त्यांचा जो मन आहे तो सारखा या इंद्रिय भोगावर लागलेला आहे. तर असे जे लोक आहेत ते ढोंगी आहेत आणि त्यांना इथे भगवान त्यांना मिथ्याचारी म्हणतात त्यांना इथे. आणि इथे प्रभुपादजी एक खूप चांगलं लाईन म्हणतात, इंद्रिय तृप्तीकरिता मनुष्य आपल्या कुवतीप्रमाणे कोणत्याही आश्रमाचे पालन करू शकतो. तर इंद्रिय तृप्तीसाठी मनुष्य तो आपल्या ज्या आश्रमात आहे तो आश्रमात राहून तो त्याच्या आश्रमाचे पालन करू शकतो. असं नाहीये की तो त्याला संन्यासीच व्हावं लागेल. जर तो ब्रह्मचारी आहे तर ब्रह्मचारी राहून तो आपलं आश्रमाचं पालन करू शकतो. आपण आता गृहस्थ आहोत सगळे, मेजॉरिटी. तर गृहस्थ असून आपण आपलं सर्व जे गृहस्थ आश्रमाचे जे नीती नियम आहेत
त्याचं पालन करून पण आपण भक्ती करू शकतो. तर हे इथे महत्वाचं आहे जास्त, आणि आपण ते पाहूया पुढे. भगवान तेच म्हणतील, की ते म्हणतात, पण जर त्या आश्रमांना अनुलक्षून असणाऱ्या नीती नियमांचे पालन केले तर तो आपले जीवन शुद्ध करण्यामध्ये यथावकाश प्रगती करू शकतो. तर अशा व्यक्तीने जर फक्त जे त्याचे गृहस्थाश्रमाचे जे पण त्याचे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, ड्युटीज आहेत, आपलं घरभार सांभाळणे, बायको पुरांना नवऱ्याला सांभाळणे, हे जे कुठलीही व्यक्ती करेल, स्त्री किंवा पुरुष, तर तो करता तो पण म्हणजे त्याचं जर सेंटर भक्ती असेल, कृष्णाला सेंटर ठेवलं असेल, तर तो पण भक्ती करू शकतो. त्याच्यासाठी त्याला असं नाहीये की त्याला संन्यास आश्रमच घ्यावा लागेल किंवा त्याला ब्राह्मणच बनावं लागेल. इव्हन क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे पण चांगले भक्ती करू शकतात. तर ह्यात असं काही दोष नाहीये की बाबा हा शूद्र आहे आणि हा ब्राह्मण आहे, किंवा हे संन्यासी आहेत, हे गृहस्थ आहेत. तर लोकांना एक जनरली असं वाटतं की बाबा हा तर गृहस्थ आहे, हे संन्यासी आहे, तर गृहस्थ लोक तर काही उपयोगाचे नाही, त्यासाठी संन्यासी व्हावं लागेल. हे एक रॉंग मिसकन्सेप्शन आहे लोकांमध्ये. तर तसं काय नाही. इथे भगवान हे सांगत आहे इथे गोपालजी, की आपलं ज्या आश्रमात आहात त्या आश्रमाचे नीती नियमाचे पालन करूनही आपण प्रगती करू शकतो. आणि पुढे म्हणतात, तथापि आपण योगी असल्याचा देखावा करतो, पण वास्तविकपणे इंद्रियभोगांचा विषयाचा शोधात असतो. तर हे त्या मिथ्याचारी लोकांबद्दल म्हटलं आहे की ते लोक नेहमी त्यांचं चिंतन त्याच्यावरच असतं. आणि पुढे म्हणतात, तो जरी तत्वज्ञानाबद्दल बोलत असला तरी त्याला लुच्चाच म्हटले पाहिजे. तो कितीही म्हणजे हाय फाय फिलॉसॉफी बोलू दे, आपण कोणाचं नाव घेत नाही, पण आपल्याला माहिती आहे असे भरपूर आहेत लोक जे हाय फिलॉसॉफी बद्दल ते लोक चर्चा करतात, लोकांना सांगतात, पण त्यांच्या स्वतःच्या जीवनात कुठलेही रूल्स अँड रेग्युलेशन्सचं पालन करत नाही. जसं आपलं इस्कॉन मध्ये 4 नियमांचे जे आहे पालन करावं लागतं. नो मीट इटिंग, नो इंटॉक्सिकेशन, नो गॅम्बलिंग, नो इलिसिट सेक्स. मांसाहार, नशापान, द्यूत क्रीडा आणि अवैध संबंध हे याच्यापासून लांब राहिलं पाहिजे. आणि हे का दिलं आहे, कारण हे जे 4 वस्तू जो कोणी ह्याचं पालन करत नाही तो या कलियुगाच्या प्रभावामध्ये पडतो, आणि हे जे 4 जे कार्य आहेत ते माणसाला एकदम नरकापर्यंत घेऊन जातो. म्हणून ऍटलिस्ट हे जी 4 नियम आहेत त्याचं पालन करून आपल्याला आपला नरकाकडे जो आपलं जायचं जो आपण एक बेत केलेला आहे तो आपण थांबवला पाहिजे, आणि आपल्याला व्यवस्थितपणे मग पुढे भक्ती पण करता येईल आपल्याला. मग इथे पुढे म्हणतात, त्याच्या ज्ञानाला कवडी मात्रही किंमत नाही. आणि अशा व्यक्तीला कितीही जरी ज्ञान असलं तरी त्याची काही किंमत नाही, कारण अशा पापी मनुष्याचे ज्ञानाचे फळ भगवंताच्या मायाशक्तीद्वारे हिरावून घेतले जाते. ते जे ज्ञानाचे जे फळ आहे ते भगवंत ते सगळं त्याचं घेऊन टाकतात, कारण इट इज जस्ट वर्बल, त्याच्या जीवनामध्ये त्याचं ऍप्लिकेशन नाहीये. अशा मिथ्याचारी व्यक्तीचे मन नेहमीच अशुद्ध असते. आणि असे जे मिथ्याचारी असतात ते नेहमी अशुद्ध असतात, कारण त्यांचं मन नेहमी इंद्रिय तृप्तीकडे लागलेलं असतं, आणि ते नेहमीच कसं मी इंद्रिय तृप्ती करू ह्याच्यावरतीच त्याचा जो पुरा फोकस असतो, त्याच्यावरतीच त्याचं पुरं ध्यान असतं, आणि तो कसं मी हे करावं हे. आणि त्याच्यामुळे ते जे मनात जे विचार आहे हे पाप कृत्यांकडेच असल्यामुळे त्याचं मन जे आहे ते नेहमी अशुद्ध असतं. म्हणून त्याच्या ध्यानाच्या दिखाव्याला कवडी मात्र किंमत नाही. असल्या व्यक्तीच्या ध्यानाला काही किंमत नाहीये, तिथे असं सांगत आहे. तिथे जर क्रक्स जर पाहिलं आपण तर जो व्यक्ती आपल्या इंद्रियांचा संयम करत आहे, जसं आपण कासवाचं उदाहरण पाहिलं होतं. कासव पण जो आहे, जो आपले म्हणजे आपण पाहिलं तर रिलेशन मध्ये की मनुष्य आपलं पंचेंद्रियाला संयमित करतो, पण फक्त संयमित करायचं नाहीये, संयमित करून आपलं मन जे आहे त्याला पण भगवंताच्या चिंतनामध्ये लावलं पाहिजे. पण
इंद्रिय संयम करून त्याचं मन जर कर्म या इंद्रिय विषयामध्ये लागलं असेल तर असा व्यक्ती मिथ्याचारी आहे, हे इथे भगवान या श्लोकामध्ये म्हणत आहेत. तर आपण दुसरा श्लोक घेऊया, श्लोक नंबर 7. ओके, तर 7वा श्लोक, श्लोक नंबर 7. यस्त्वेन्द्रियाणि मनसा यस्येन्द्रियाणि मनसा नियम्य नियम्य आरभते अर्जुन आरभते अर्जुन कर्मेन्द्रियै कर्मयोगः आसक्तः स विशिष्यते. असक्तः स विशिष्यते. थँक्यू. परत एकदा पूर्ण श्लोक म्हणतो. यस्त्वेन्द्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् आसक्तः स विशिष्यते. तर आपण ह्याचं ट्रान्सलेशन पाहूया. अनुवाद आणि तात्पर्य श्लोकाद्वारे. या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा कृष्ण भावना भावित प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. तर इथे आपण त्याचा फुल कॉन्ट्रास्ट पाहत आहोत. इथे मागच्या ज्यामध्ये श्लोक सांगितलं मिथ्याचारी बद्दल, ह्याच्या उलट जर कोणी कंट्रोल करून मनाचा संयम करून तो कर्मयोगामध्ये लावत आहे तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. तर तो मग भले ही एक साधारण व्यक्ती असू दे, हे मिथ्याचारी भले संन्यासी असो कोणी किंवा मोठा ब्राह्मण असो किंवा, पण त्याच्या मन इंद्रियाच्या उपभोगामध्ये लागला आहे तो मिथ्याचारी आहे. पण या उलट एक साधा व्यक्ती असेल का होईना, जर तो मनाला कंट्रोल करून भगवंताच्या सेवेमध्ये त्याला लावत आहे आपल्या मनाला, तर तो व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. आपण हे इथे जर पाहिलं तर भगवान इथे संन्यासी आणि एक साधारण प्रामाणिक व्यक्ती किंवा एक गृहस्थ व्यक्ती आहे त्याचं कंपॅरिझन इथे करत आहे तिथे आपण. तर आपण श्लोकाचं तात्पर्य पाहूया. आपण कोणी वाचेल? ओके, चला मी वाचतो. तात्पर्य श्लोकाद्वारे. स्वैर अविचारी जीवन आणि इंद्रिय तृप्तीसाठी ढोंगी अध्यात्मवादी होण्यापेक्षा मनुष्याने स्वतःचा व्यवसाय करीतच जीवनाच्या ध्येयाची प्राप्ती करीत राहणे हे कितीतरी पटीने उत्तम आहे. तर इथे सांगतात की इंद्रिय तृप्तीसाठी अध्यात्मवादीचा ढोंग. तर बरेचसे लोक आज म्हणजे बरेचशे लोकांना असं वाटतं की अध्यात्मवादी होणे हे खूप मोठं एक आज बिझनेस आहे. म्हणून लोक, मला आठवतं काही लोक म्हणजे जे भौतिक लोक आहेत त्यांचं अजून पण त्यांना मनात असं आहे की एक मंदिर उघडला, कुठे एक तिथे जाऊन आपण पुजारीचा रोल केला तर चांगले पैसे भेटतील आपल्याला सगळं. तर अध्यात्मवाद मध्ये पण त्यांचं जे मन आहे तर ह्याच्यामध्ये आहे की आपल्याला पैसे कसे कमवायचे आहेत. पण मंदिराचा उद्देश किंवा अध्यात्मवादचा उद्देश पैसे कमवणे नाही. किंवा कुठे आता जर इस्कॉनचे प्रोग्राम पाहिले तर कुठे जेव्हा कुठे काही क्लासेस होतात तर हे असे कुठे चार्ज लावा, तुम्ही असं बघणार नाही कुठे की हे चार्ज लावलं बाबा एवढे लाख रुपये दिले तर आम्ही भागवतम करू किंवा एवढे फीस दिले तर इकडे हे प्रोग्राम करू, असं नाही. तर हे जे सो कॉल्ड जे भौतिकवादी लोक आहेत, म्हणजे जे आहे भौतिकवादी लोक आहेत ते अध्यात्मवादी जे होण्याचा प्रयत्न करत आहेत, ते त्यांना ध्येयच माहित नाही जीवनाचा काय ध्येय आहे. आणि
तशा व्यक्तीपेक्षा एक साधारण व्यक्ती जो आहे तो त्याच्यापेक्षा जो आपलं प्रामाणिकपणे आपलं जे कार्य करत आहे तो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तो खूप श्रेष्ठ आहे हे इथे सांगत आहे. जीवनाचे वास्तविक ध्येय म्हणजे भावबंधनातून मुक्त होऊन भगवत धामात प्रवेश करणे हे होय. तर जीवनाचा मुख्य उद्देश काय आहे? कोणाला वाटेल पैसे कमवणे किंवा PhD करणे किंवा मोठा बंगला बनवणे, पण हा उद्देश नाहीये. मनुष्यांना आपल्याला हा मनुष्याचं जो ध्येय प्राप्त झालेला आहे तो कशासाठी? जसं जे घर परिवाराचे पालन ते तो सगळे करत आहेत, तर तो उद्देश नाहीये. जीवनाचा उद्देश आहे भगवत प्रेम प्राप्त करणे. तर हे खूप महत्वाचं आहे आणि ते लोक विसरले आहेत. आणि ते भागवतामध्ये एक श्लोक आहे, स्वार्थ गतिम ही विष्णू. तर जे स्वार्थ आपला जो खरा अर्थ आहे, स्वार्थ म्हणजे आपलं काय, म्हणजे स्वतःचा अर्थ म्हणजे माझा फायदा, त्याला स्वार्थ म्हणतात. तर स्वार्थ आपला जो खरा स्वार्थ आहे तो स्वार्थ गतिम ही विष्णू, ते भगवान विष्णू किंवा कृष्ण प्राप्ती आहे. तर हे सगळे विसरले आहेत आणि म्हणून आज जे काही आपल्या मनुष्य समाजात हे सगळं चाललं आहे ते याच्यामुळेच होत आहे, कारण मनुष्य आपला ध्येय विसरला आहे. संपूर्ण वर्णाश्रम पद्धतीच्या अवस्था अशा रीतीने करण्यात आली आहे की ज्या योगे आपण श्री विष्णूंची प्राप्ती करू शकतो. आता जेवढं पण वर्ण आणि आश्रम आपल्याला माहिती, 4 वर्ण आहेत, 4 आश्रम आहेत. 4 वर्ण आहेत, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. आणि 4 आश्रम आहेत, 4 आश्रम आहेत, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. आणि 4 वर्ण आहेत, शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण. तर हे जे सगळं रचलेलं आहे वर्ण आणि आश्रम, हे असं डिझाईन केलेलं आहे वैदिक पद्धतीमध्ये की प्रत्येक व्यक्ती ह्याच्यामध्ये तो भगवंताची प्राप्ती करेल. मग शूद्र पण असेल तर तो सिंपल आपलं तो जे काही त्याचं कार्य करत आहे, साफसफाई करत आहे किंवा जे काही करत आहे, प्रामाणिक जर राहिला तर तो त्या कार्याने सुद्धा पण तो भगवत प्राप्ती करू शकतो. तर त्यासाठी प्रामाणिकता किंवा सिन्सिअरिटी हा एक खूप मोठा एक काय म्हणतात एक किल्ली आहे ती. तर ती आपल्याला ती समजली पाहिजे. पण आज झालं काय की लोकांना वाटतं की हे चांगलं नाहीये, ते चांगलं आहे. तर देखादेखी करून ते लोक आपलं वर्ण आणि आश्रम जे आहे ते बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांना हे पण जमत नाही आणि ते पण जमत. त्यांचा स्वभाव आहे, समजा जसं शास्त्रामध्ये सांगितलं आहे, जन्म जे आहे ते शूद्र हा. प्रत्येक जीव जन्माला येतो तेव्हा तो शूद्र असतो. पण जर तो क्षत्रिय होण्याचा देखावा करेल किंवा एक ब्राह्मण होण्याचा देखावा करेल किंवा वैश्य होण्याचा देखावा करेल, तर त्याचा स्वभावाने तो शूद्र असल्याने न तो वैश्यासारखा बिझनेस करू शकतो, न क्षत्रियासारखं तो युद्ध करू शकतो, न ब्राह्मणासारखं ते पूजापाठ करू शकतो. कारण त्याचा स्वभाव कसा आहे ते, जसं भगवान, आपण ज्या 4थ्या अध्यायामध्ये जाऊ तर आपण पाहूया, भगवान म्हणतात हे सगळं वर्ण आणि आश्रम मीच रचलेले आहेत. लोकांना हे एक काय म्हणतात ना, एक डोक्यात एक चुकीची धारणा आहे की हे सगळं काही लोकांनी मनुष्याने घडलेली हे आहेत आणि ह्याचा काही उपयोग नाही. असं नाही. हे कलियुगामध्ये हे डिस्टॉर्ट झालंय. भगवान म्हणतात की चातुर्वर्ण्यमय आशिष्टम गुण कर्म विभागशः. भगवान म्हणतात चातुर्वर्ण्यम, हे 4 वर्ण जे मया सृष्टम, मी याची रचना केली आहे. आणि कशी? गुण कर्म विभागशः, त्याचे गुण आणि कर्माप्रमाणे हे मी विभागले आहे. पण आज झालं काय, ते कर्म नसलं पण जन्म विभागशः. म्हणजे एक ब्राह्मणचा पुत्र जर ब्राह्मण आहे तर तो स्वतःला ब्राह्मण समजतो, भलेही त्याच्यामध्ये ती योग्यता नसते. पण एक साधारण जर उदाहरण पाहिलं आपण, जर एक जज आहे, त्याने किती अभ्यास केला, तर किती शिकलेला आहे, किंवा एक डॉक्टर आहे, तो किती MBBS चा कोर्स करतो, लंडनला जातो, इकडे जातो तिकडे जातो, कितीतरी तो अभ्यास करतो आणि तेव्हा तो डॉक्टर होतो. पण त्याचा जस तो मुलगा
एक MBBS चा मुलगा आहे म्हणून त्याच्याकडे कोणी ऑपरेशनसाठी किंवा दवा घ्यायला जाणार नाही, कारण त्याच्यामध्ये ती योग्यता नाही आहे. तसंच ब्राह्मण जो आहे तो त्याच्या योग्यतेमुळे तो ब्राह्मण आहे, पण त्याचा पुत्र आहे त्याला ते एक आहे ना, एक योग्यता असली पाहिजे. त्याने ते साबित केलं पाहिजे की हा बाबा मी पण ब्राह्मण, आणि तसं जर असेल तर तो ते पालन करू शकतो. पण असं नाहीये, तर तो आपल्या स्वभावाच्या विरुद्ध तो कर्म करत आहे. तसं नाही झालं पाहिजे इथं. मग पुढे इथे सांगितलं आहे, आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी शास्त्रामधील सांगितल्याप्रमाणे मनुष्य संयमित जीवन व्यतीत करून आसक्ती न ठेवता व्यवसाय करू शकतो आणि आध्यात्मिक प्रगती करू शकतो. इथे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी शास्त्राने सांगितल्याप्रमाणे मनुष्याने संयमित जीवन जगलं पाहिजे. आत्मसाक्षात्कार करण्यासाठी त्याला शास्त्राप्रमाणे त्याला वागलं पाहिजे. मग पुढे आणि तसं जर केलं तर तो व्यवसाय जो त्याचा आध्यात्मिक प्रगती करू शकतो. आणि जो मनुष्य या पद्धतीचे पालन करतो तो निष्पाप लोकांना फसविण्यासाठी दिखाऊ अध्यात्मवादाचा स्वीकार करणाऱ्या पाखंडी व्यक्तीपेक्षा अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. तर अशा व्यक्तींपेक्षा हा जो साधारण व्यक्ती आहे तो खूप प्रामाणिक आहे, तो खूप चांगला. केवळ उदरनिर्वाहाकरिता ध्यान करणाऱ्या भोंदी योगीपेक्षा रस्त्यावर झाडू मारणारा प्रामाणिक झाडूवाला कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. तर एक जो ढोंगी व्यक्ती आहे, ढोंगी बाबा आहे, त्यापेक्षा एक जो प्रामाणिक काम करणारा व्यक्ती आहे किंवा पण सिंपल म्हणजे एकदम क्षुल्लक जो व्यक्ती ज्याला लोक समजतात झाडू मारणार, तो जर आपलं प्रामाणिकपणे झाडू मारत आहे तर इवन ही इज मच बेटर देन दिस पर्सन, जो ढोंगी व्यक्ती आहे, जो मिथ्याचारी व्यक्ती आहे. तर इथे आपण जर पाहिलं, मागच्या श्लोकमध्ये मिथ्याचारी बद्दल सांगितलंय, 7व्या श्लोकमध्ये इथे कोण प्रामाणिक व्यक्ती आहे त्याच्याबद्दल सांगितलं. आणि इथे काय आहे की त्यांनी इंद्रियांना संयम केलं पाहिजे, संयम करून आपल्या मनाला त्याने कृष्ण भावनेमध्ये लावलं पाहिजे. मग अजून एक श्लोक घेऊया, 8वा. नियतं कुरु कर्म त्वं नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो हि अकर्मणः नियतं कुर्म कर्म त्वं कर्म ज्यायो हि अकर्मणः शरीरयात्रा च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः तर इथे या श्लोकमध्ये ते सांगितलंय की जे नियत कर्म तू कर, कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही. इथे काय सांगितलं, आता पुढे काय सांगत आहे भगवान, तुझे जे नियत कर्म आहे किंवा कुठल्याही व्यक्तीचे नियत कर्म म्हणजे काय, समजा कोणी ब्रह्मचारी आहे तर त्याच्यासाठी ब्रह्मचारी आश्रमासाठी काही त्याचे नियम आहेत. कोणी गृहस्थ आहे तर गृहस्थ जीवनामध्ये त्याच्यासाठी काही नियत कर्म आहेत. आणि कोणी क्षत्रिय आहे, कोणी वैश्य आहे, कोणी ब्राह्मण आहे, त्याच्या प्रमाणे त्याला ते कर्म दिले तर त्याने ते केले पाहिजे. आणि असं पण आहे की एक जो क्षत्रिय आहे तो ब्राह्मणाचा रोल करू शकत नाही किंवा ब्राह्मण आहे जो क्षत्रियाचा रोल करू शकत नाही. त्याच्यासाठी त्याला जे कर्म दिले आहे ते त्याने ते केलं पाहिजे. ते सांगत आहे की अर्जुना तुझे नियत कर्म तू कर. आता अर्जुनाचं नियत कर्म काय होता इकडे, व्हॉट वॉज हिज ड्युटी, टू फाईट ऑन द बॅटलफील्ड, युद्ध करणे. कारण तो क्षत्रिय होता, तर क्षत्रियाचं कर्म आहे लोकांचं रक्षण करणे, युद्ध करणे. शत म्हणजे क्षती होण्यापासून शतत्रायते इति क्षत्रिय, म्हणजे क्षत्रियांना जेव्हा शतपासून कोणाला ते वाचवतात त्याला म्हणतात क्षत्रिय. ह्यांना ट्रेनिंगच तशी भेटली असते. तर म्हणतात तू क्षत्रिय आहे, तू तुझं हे जे कर्म आहे क्षत्रिय होण्याचं ते कर. ते कर्म न करण्यापेक्षा तू हे जे तुझे नियत कर्म आहे
ते उचित आहे, ते खूप श्रेष्ठ आहे ते तू कर. आणि ते असं म्हणतात पुढे की शरीर यात्रा पिचते, म्हणजे तुझं शरीर ही तू चालू शकत नाही. तुझं जे शरीराचं जे बॉडीली मेंटेनन्स करायचं असेल त्यासाठी तर मनुष्य कर्म करावंच लागेल. जसं आपण पाहिलं कोणी म्हणेल की चला मी काही काम करत नाही, इज इट पॉसिबल तो आपला निर्वाह करू शकतो, जीवन निर्वाह? नाही, अजिबात नाही. समजा ते सगळं सोडून जरी तो हिमालयावर गेला, एकांतात राहिला, तरी त्याला त्याच्या खाण्यासाठी त्याला जेवण बनवावं लागेल, चूल पेटवावी लागेल, त्याला भाज्या आणाव्या लागतील, कटिंग करावी लागेल. तर हे सगळे जे कर्म आहेच तर हे टाळू शकत नाही. जे कर्म केल्याशिवाय तुम्ही शरीरही चालू शकत नाही. इथे भगवान सांगतात शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धीये अकर्मणः. तू असं राहू शकत नाही. तर क्विकली आपण तात्पर्य पाहू. तात्पर्य श्री प्रभुपादाद्वारे असे पुष्कळ बंधू योगी आहेत जे स्वतः उच्च कुलीन असल्याचे दर्शवितात. तर असे बरेचसे आपल्याला जे हे ढोंगी किंवा भोंदू जे योगी आहे ते खूप म्हणजे दाखवतात. जसं आपण स्टार्टिंग मध्ये उदाहरण पाहिलं की किती लोक होती अशी ढोंगी. तर एकदा मला आठवतं, एकदा प्रभुपादजींकडे एक खूप म्हणजे असा ढोंगी व्यक्ती आला. तो म्हणाला की मी भगवान आहे, मी हे ते आहे. मला अच्छा ठीक आहे. मला प्रभुपादजींनी सांगितलं त्याला जाऊन एक रूम मध्ये त्याला लॉक करून टाका आणि त्याला सोडू नका अजिबात. आणि नंतर असं झालं की त्याला वॉशरूमला जायचं होतं. तो दरवाजा छोटा होतो कधीपासून, खोला त्याला नाही खोललं, उघडलंच नाही दार त्याला. शेवटी तो बोलला तू भगवान आहेस ना, तर मग तुला काय प्रॉब्लेम आहे, तुला राहा म्हणून. नाही मला वॉशरूमला जायचं. बोलतं कसं तू, म्हणजे तू तर भगवान आहे ना. तर तो शेवटी म्हणजे हार मानतो, बोलतो नाही चूक झाली माझ्याकडून, बोला मी खोटं बोललो, मी भगवान नाही. तर भगवंतामध्ये आणि एक साधारण मनुष्यामध्ये खूप फरक आहे. जसं अजून एक आहे, साऊथ मध्ये कोणतरी बाबा आहे मोठा, तो मोठी दाढी आहे आणि तो स्वतःला म्हणतो मी भगवानचा अवतार आहे. पण तो जर देवाचा अवतार आहे तर तो म्हातारा कसा? मग आपण जर भगवद्गीतेमध्ये पाहिलं, महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण जवळजवळ 100 120 का 125 वर्षाचे होते. त्यांना कुठे मोठी सफेद दाढी किंवा त्यांना सुरकुत्या पडल्या किंवा ते काठी घेऊन चालत होते? नाही. ही वॉज व्हेरी यंग, म्हणजे एकदम असं वाटायचे भगवान कृष्ण की हा 16 वर्षाचा बालक आहे, इतके हे होते. तर भगवान मध्ये हे जे विकार कधी नाही. तर भगवान तर जाऊ द्या, इव्हन साधारण जी देवी देवता आहे त्याच्यामध्ये पण हे नसतं. आपल्याला जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी, म्हातारपण येतं, आजारपण येतं, दात दुखतो, पोट दुखतं, तर हे देवतांना पण नसतं. हे तर देवताबद्दल म्हणजे हे कसं कोण विचार करू शकतं? आणि हे सगळं विकार घेऊन स्वतःला म्हणतात, म्हणजे चष्मा लावतात, दाढी आहे मोठी, दिसत नाही, काठी घेऊन चालतात, पण ते स्वतःला म्हणतात मी भगवान आहे. तर असे जे भोंदी योगी आहेत ह्यांच्यापासून खूप सावधान राहिले पाहिजे. आणि हेच सांगितलं की ह्यांच्यापेक्षा एक प्रामाणिक व्यक्ती खूप खूप पटीने बरा आहे. आध्यात्मिक जीवनातील प्रगतीकरिता आपण सर्वस्वाचा त्याग केल्याचा दिखावा करणारे अनेक मोठमोठे व्यावसायिकही आहेत. आणि आता इथे प्रभुपादजी दुसऱ्या लोकांमध्ये सांगत की मोठे मोठे व्यावसायिक आहेत जे दिखावा करतात की आम्ही सगळं सोडलं आहे, पण मेंटली दे आर स्टील थिंकिंग अबाउट इट. अर्जुनाने ही मिथ्याचारी व्हावे अशी श्रीकृष्णाची इच्छा नव्हती. भगवंताची इच्छा नव्हती बाबा तू पण असंच कर. का? कारण अर्जुन जो आहे तो क्षत्रिय आहे. कधी ना कधी त्याच्या मनात तो जो राग आहे तो येईलच, किंवा कधीतरी म्हणजे क्षत्रिय जे तो इन्सल्ट कधी घेऊ शकत नाही. तर लोक त्याचा इन्सल्ट करतात, हा तो क्षत्रिय बघा, हा स्वतःचा गांडीवधारी म्हणणारा अर्जुन आहे जो युद्धातून पळाला होता, आणि तेव्हा तू युद्ध करशील. पण तेव्हा युद्ध करून उपयोग नाही. ही आता संधी आहे तुला, आता युद्ध कर. आणि तेव्हा जर युद्ध केलं तर तुला पाप लागेल, आणि आता जर युद्ध केलं तर तू माझ्या इच्छेप्रमाणे करत आहेस म्हणून तुला त्याचं काही पाप लागणार नाही. तर हे इथे भगवान म्हणतात. या उलट श्रीकृष्णांची इच्छा होती की अर्जुनाने क्षत्रियांसाठी सांगण्यात
आलेल्या नियम कर्म करावे. तर जे क्षत्रिय धर्म आहे ते त्यांनी त्याचे पालन करावं असं भगवानची इच्छा होती. आणि भगवान इथे हे सांगत आहे की तुम्ही कर्म जे आहे ते करा. तुमच्यासाठी जे ठरलेले कर्म आहे, जे क्षत्रिय धर्म आहे किंवा ब्रह्मचारी आहे किंवा संन्यासी आहे, तर त्याच्याप्रमाणे तुम्ही कर्म करावे. इथे भगवान आपल्याला उद्देशून सांगत आहे. म्हणजे अर्जुन तर एक माध्यम आहे फक्त, पण ते आपल्याला सांगत आहे की आपण कसं राहिलं पाहिजे. जसं आपण मागच्याच बोलतो की भगवद्गीता एक मॅन्युअल आहे. तर हे जे काही भगवान सांगत आहे हे अर्जुनाला नाही आहे. हे सगळे जे उपदेश आहे ते आपल्यासाठी आहे की आपण आपलं जीवन कसं जगावं. आणि हे आदेश आपण आपल्या मनामध्ये ठेवले पाहिजे आणि याच्याप्रमाणेच आपलं जीवन जगलं पाहिजे. तर मी इथे थांबतो आणि कोणाला काही प्रश्न असतील तर आपण कुठली घेऊया. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरुवृंद की जय. हरे कृष्णा. ठीक आहे. ओके. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण थांबूया आणि पुढच्या आठवड्यात आपण हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. प्रभूजी विजय. खूप छान सांगितलं आज तुम्ही. हरे कृष्ण. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण विजय प्रभू. हरे कृष्ण. चला ठीक आहे. आपण थांबूया इथे आणि पुढच्या आठवड्यात आपण गुरुवारी भेटूया. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप जय. श्री प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरुवृंद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णवेंद्र की जय. श्री प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. चला.